ताय आली आणि अक्षय आला इथं. हे मेडिकल कॉलेजचं होतं ते दिल्लीवर आहे. हा मामा बनायचं सोपं आहे का नाव घ्यायचं रे. आत्ता आलोय बघा मेडिकल कॉलेजमध्ये. तर कशासाठी आलोय बघा सॅम मेडिकल कॉलेजला 100 मी. आता हे दिले बघा टेस्ट करायला शेतीची 2-3 ठिकाणी. ब्लड सॅम्पल दिलं इथं आता बसलं लिफ्टमध्ये. आता हे दुसरं सॅम्पल आहे. हे मेडिकल कॉलेजचं होतं ते दिलं. आता जायचं ह्याला बाहेर दुसऱ्या लॅबला. कसं आहे 100 डिलेवरी. हां मामा बनायचं सोपं आहे का नाव घ्यायचं रे. तर चला पळापळी अशी चालू. ग्राउंड फ्लोर आला बघा. चला कॉलेजच्या बाहेर आलं बघा. इथं हॉस्पिटल आहे मेडिकल कॉलेज आणि तिकडं आहे सिटी आहे तिकडं महिला हॉस्पिटल. आता गाडी घ्यायची दुसऱ्या ब्लड बँकेकडे जायचं. आता चला निघतो आता आम्ही गाडीवर. कसं भारी झालं आहे वातावरण. आता बघा बँकेकडे चालू होतं ब्लड बँकेकडं. पण पावसाचा सुरू झाला बघा चालू. ठीक आहे पाऊस ओलं चिक झालं आहे. शंभू कसं काय रे. वेळ वर टायमिंग होत चालला आहे. रक्त ब्लड हे सगळं पोचावं लागतं त्यांच्यापाशी. मग तिथून पुढं आपलं पेशंट घेतलं जातं. सिटी तर मागाशी रडायचीच भ्यायचीच मला घेऊन काय होत नाही. तर मग आता ब्लॉग बघित असेल नक्की सांगा मला समजतं. आतमध्ये काय ब्लॉग घेऊन देत नाही अलाउडच नाही तिथं. तरी बघू शक्य झालं तर घेऊ चोरी शक्य. भिजत का होय ना पॉईंटला पुचलं होय शंभू. आता हे दिलं इथं बघा ब्लड. आता बघू काय होतंय काय नाही अजून गेल्यानंतर. आता स्वीटीचं ब्लड दिलं आहे इथं. ब्लड कशासाठी दिलं आहे तर स्वीटीला ब्लड वगैरे जर कमी पडला तर त्यासाठी बघा ही ब्लड सॅम्पल करतात चेक करतात. त्याचं पावती घेतली आपण आणि जर लागली तर इथं यायची आणि घेऊन जायचं. ही चिठ्ठी ठेवायची जपून. 400 रुपये घेतले त्याला. आता चला आता आम्ही जातो डायरेक्ट दवाखान्याकडं. ती तिथं जमा करायचं आहे. रेल्वे लाईनला रोडला आहे. पुन्हा एकदा आलो आहे बघा ब्लड टेस्ट रिपोर्ट घेण्यासाठी. तर स्वीटीला आतमध्ये आता सलाईन लावलं आहे. जरा वेळ झोपली मला जरा ऐकून आलो जरा सांगून आलो काहीतरी. तर आता जाऊन घेतलं. पाऊस चालू झाला परत. आता बघा पेशंट घ्यायला लागलेत डिलेवरीसाठी. तर आम्हाला दिली लिस्ट ती जाऊन आणणार आहे आम्ही. बारामती वातावरण कसं झालं आहे बघा. तर शंभू गेला एक इंजेक्शन सांगितलं होतं बाहेरचं ते आणायला गेलं आहे. आणि मी बघा बाकीचं सामान घेतलं आहे स्वीटीसाठी. त्यांनी लिस्ट एक लिहून घेतली मॅडमने. आता मी चाललो आहे चालत महिला हॉस्पिटलकडं. शंभूला मला तू तेवढं एक इंजेक्शन सांगितले तेवढं घेऊन या. रिपोर्ट वगैरे दिला व्यवस्थित आहे म्हणून सांगितलं सगळ्या गोष्टी. आता डिलेवरीला घ्यायला वेळ आहे थोडा अजून. थोडं चिठ्ठ्या वगैरे सामान घेऊन या म्हणल्या. तर आता मी चाललो आहे चालत. शंभू येतोय गाडीवर. त्याला सामान सांगितलं तर इकडं आहे मेडिकल कॉलेज आणि इकडं आहे महिला हॉस्पिटल. त्याला आता जातो. आतमध्ये काही परवानगी नाही मोबाईलमध्ये ब्लॉग शूट वगैरे करायला. मोबाईल नाहीच मदत घ्यायचा. मग बाहेरच आलं होतं मला माहिती सगळी सांगतो. स्वीटीची तब्येत व्यवस्थित आहे. मागाशी थोडी नर्वस झाली ती. मला काय हो नको काय होईन ती बिंदास म्हणलं. ताय आली आणि अक्षय आला इथं आणि शंभू बी आला आले. आहे इथं बसले. गुड मॉर्निंग बघा सुप्रभात सकाळ. तर स्वीटी आहे बघा हॉस्पिटलमध्ये आणि मम्मी सासूबाई तिथंच इथं. अजून कोण यायला लागल्यात पाहुणे मंडळी तुम्हाला दाखवतो. आता आलं तर बघा पेक्षव मामाच्या घरी मस्तपैकी. संध्याकाळी उशीर झाला तर 1-1:30 वाजले झोपायला. शंभू काय झोपलाय निवांत. आता आंघोळ वगैरे करायची फ्रेश व्हायचं आणि जायचं स्वीटीकडं. तर मी कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्हाला सांगतो सगळ्या विषयी. आता इमान दाखवतो तुम्हाला. इमान इथं सारखे पळत असते इकडून तिकडून. हे काय मस्त वातावरण आहे निवांत गार वाटलं. चला स्वीटीकडे जायचं आहे. काय डॉक्युमेंट क्लिअर करायचे आहेत अजून जाऊन हॉस्पिटलमध्ये. स्वीटी इकडे बघ.
मच्छर जाळी नाही. आधी ह्यांची ओळख होती त्या दिवशी आणते तीच की खरेदी किती त्या टायमाला. हा तेच की दुसऱ्या वस्तू आहे इथे. शंभू कोणतं घ्यायचं बाळासाठी काय घेतलं बघा, मच्छर गादी आणि तसलं काय असतं अजून काय काय गादी उश्या काय घेतलं त्याच्यासाठी. काय बेबी झालाय काय नाही तुम्हाला लवकरच कळत. होय शंभू. तरी आता सध्या हॉस्पिटलला आहे, तरी स्वीटीची क्लिप दाखवतो तुम्हाला थोडंफार, नक्की बघा. आता चाललो हॉस्पिटलला लसीकरण करायचं आहे. ही बघा बाळासाठी मच्छरदाणी घेतली कशासाठी बरं का, मच्छर चावू नाही म्हणून. मम्मी आली बाहेर इकडं, मम्मीला म्हणलं द्यावा. नाही अरे ती म्हणजे संडास वगैरे सो केली तर माझी ह्याच्यात राहतं वरच्या, म्हणजे ही गादी खराब होत नाही. हां हां. सासूबाई कुठे? सासूबाई आहेत आतमध्ये, आपल्याला काढलंय बाहेर, एवढी बसून देत नाहीत ना तिथं. काय करते? चालली होय. मग कसं वाटतंय आजीबाई होऊन? आजीबाई होऊन भारी वाटतंय. होय. मग काय आनंद आमचा आनंद गगनात वेगळाच आहे. काय काय हे आणलं सकाळी आणि काय आणायचं होतं नाश्त्याला तुम्हाला का जेवायलाच? जेवण होय. मग बाकी कसं वाटतं? रात्रभर झोपून दिलं नाही बाळाने माहितीये का. होय. मग काय मला स्वीटीची डिलिव्हरी, स्वीटी मस्तपैकी व्यवस्थित आहे बरं का, सोपं व्यवस्थित आहे, छान आहे. काय नाही तिचं टेन्शन. काय जरा थोडा उठाय बसाय त्रास होतोय तिला, आता तेवढं होतच. नवीन असल्यामुळे होणारच की आता. लई शंभू बसलाय तिकडे आणि महाग निवांत फोनवर काय करतोय काय माहिती. हा हा म्हणतोय काय माहिती. मग काय चालू आहे सगळ्यांचं, रिलेटिव्हवाल्यांचं फोन येते, सगळे आनंदाचे, सगळे खुश येत आहे. तर आम्ही तर सगळ्यापेक्षा जास्त आनंदी कशामुळे, आमच्या घरात आज कोणतरी नवीन पाहुणा आला आहे की नाही. मस्तपैकी नवीन पाहुणा आमच्या घरी आला, आम्ही निवांत खुश आहे बघा. आणि ही बघा बाळासाठी काय काय घेतले, अजून काय काय खरेदी केली. सकाळी तुम्ही काय काय केले अजून? आम्ही सकाळी तसलं टावेल न्यायला, त्याचं कानाला बांधून असं दुपट म्हणते त्याला, गुंडळते, ती घेऊन गेलो. तरी मी पण शिवून आणलं होतं, तरी पण बाळाला किती बी असलं तरी वलं हे होतं, असं वादळाचे दिवस आहेत. आता हे पावसा पाण्याचे दिवस आहे, त्यामुळे लागतंय जास्त असावं. तर आजी आजोबा सगळ्यांच्यात नाते बदललेत. कोण आता सगळी जिकडं तिकडून पळत पळत यायला लागलेत भेटायला. आता फिक्स नाते झाली आहे की नाही. मामा भारी, बाळाचं मोठ आहे, सारखा निहळत राहतोय, बाळाचं होट किती भारी, तर असं निहळत राहतोय. तर चला, असाच गंगनाचा आनंद चालू आहे अजून. तुम्हीच असं कंटिन्यू ब्लॉग बघा, कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. आलं तर पळापळी भरपूर झाले, त्यामुळे सकाळी केशव मामाकडे गेलो. केशव मामाकडनं चहा पाणी नाश्ता आंघोळ करून शंभर मी माघारी आलो. तर सुट्टीचे पप्पा बी यायला लागलेत आहे का नाही. पण एवढ्या कालव्यात घेता बी येत नाही, तिथे सारी बाळच आहे, ती रडते ती. मग काय सारे तिचे सिस्टर हे करणं ते करणं, काय घेता येत नाही. घेता येत नाही म्हणजे व्हिडिओ करता येत नाही. काय दोघे बाहेर आले चहा प्यायला, मग बाहेरच व्हिडिओ घेतला, आतमध्ये नाही घेतला. आतमध्ये कसं सगळी लेडीज असतात. व्हिडिओला करतो इथंच येईन. आता मी पुढचा व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका.